स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणे हे संस्कार आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे। आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे, श्रोत्यांचे आणि उपस्थितांचे मी शब्दस्मरणाने स्वागत करते। दिवसाची सुरुवात होते सूर्याच्या तेजस्वी किरणांनी आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दीपक प्रज्वलनाने। मी मान्यवरांना विनंती करते की दीपक प्रज्वलन करावे। तेव्हा दीपक प्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना त्यांच्यासोबत ते पूजन करावे अशी मी मान्यवरांना विनंती करते। आणि आपल्या शाळेला प्राथमिक निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये आमच्या देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष मान्य श्री सदानंद पवार साहेब, आमच्या बोर्डाचे सन्माननीय पदाधिकारी खास या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते आमचे आदरणीय श्री फडके सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी, गझलकार, त्याचबरोबर उत्कृष्ट निवेदक श्री माननीय श्री प्रमोद जोशी सर, आमच्या स्थानीय समितीचे सन्माननीय पदाधिकारी यामध्ये श्री वीरेंद्र कुबल सर, त्याचबरोबर अर्चना नेने मॅडम, सौ अनुश्री पारकर मॅडम, श्री विलास नोपडे सर, आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री संजीव राऊत सर, सर्व विद्यार्थी वर्ग आणि उपस्थित पालक वर्ग, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इयत्ता 8वी साठी जामसंडे हायस्कूल, देवगड हायस्कूल आणि वाडा हायस्कूल या 3 हायस्कूलमधील इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केलेली होती। या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पारितोषिक विजेते विद्यार्थी, जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी, त्याचबरोबर या वाढदिवसाच्या निमित्ताने इयत्ता 4थी मधील विद्यार्थ्यांसाठी देवगड नामसाठे नगर पंचायत हद्दीतील ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आपण सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केलेली होती। या स्पर्धेमधील विजेते उपस्थित पालक वर्ग या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या स्पर्धांचं पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले आमचे सर्व पदाधिकारी, सर्व विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो। पवार काकांचं नेहमी सहकार्य असतं, विविध संकल्पना ते सांगत असतात, विविध वाचनातून म्हणा किंवा अनुभवातून म्हणा काही नवीन नवीन आयडिया त्यांच्याकडे असतात, ते आमच्याशी शेअर करत असतात की असं करता येईल का, हा उपक्रम असा घेता येईल का, अशी चर्चा आमच्याशी प्राथमिक विभागातील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांशी पवार आमचे करत असतात। आणि त्या चर्चेतूनच या 2 स्पर्धा ठरल्या की ज्या एक विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान
जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो की अद्ययावत राहावं हा एक उद्देश होता. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे हस्ताक्षर जे आहे, खूप छान काही विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर असतं आणि त्याला कुठेतरी त्या कौशल्याला वाव मिळावा या अनुषंगाने या स्पर्धांचं आम्ही आयोजन केलेलं होतं. मी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर आजच्या प्रमुख अतिथींची ओळख व स्वागत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कवी हा नाशिक येथील कविवर्य रेवणसिंह टिळक पुरस्कार, अहमदनगर येथील आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेत गौतम राजाध्यक्षांच्या हस्ते द्वितीय पुरस्कार, दैनिक प्रहार महाकाव्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात पहिल्या चित्रपटातील पहिल्याच कवितेला सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नामांकन, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून 100 वेळा काव्यवाचन, गोवा येथील बहुभाषिक काव्यवाचनात महाराष्ट्रातर्फे मराठी काव्यवाचन प्रतिनिधित्व, मालवणी शोले या चित्रपटासाठी मालवणी भाषेतून 5 गाणीपैकी मालवणीतून पहिल्यांदाच लावणी आणि आयटेम सॉंग लेखक, टीव्ही मालिका कलावंत श्री विघ्नेश जोशी भारतात आणि भारताबाहेर कविता सादर, चला हवा येऊद्या, दुसरी बाजू, ग्रेट भेट या टीव्हीवरील कार्यक्रमांतून काव्यवाचन, जवळपास 20 वृत्तपत्रांतून आणि 50 वर दीपावली विशेषांकांतून काव्यलेखन. एवढेच नाही तर अजून वेगवेगळ्या क्षेत्रातील काव्यवाचन तसेच अनेक पुरस्कार प्राप्त असे थोर व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आज आपल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभणे हे आपले भाग्यच आहे. तसेच विशेष म्हणजे आपल्याच तालुक्यात जन्मलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रमोद जोशी सर यांचे आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री खडककर सर यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत करावे असे मी त्यांना नम्र विनंती करते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सौ स्वाती इंगळेकर यांनी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रत्येक कार्यक्रमाला एक शिक्षण प्रवाहाची चाल सतत पुढे नेणारे माननीय श्री सदानंद पवार सरांचे स्वागत खडककर सर करतील. कार्यकारी मंडळाचे सभासद माननीय श्री विजयकुमार फडके सरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन माननीय मुख्याध्यापकांनी करावे. मॅडमचे स्वागत खडककर सरांनी
पवार पूर्व प्राथमिक शाळा 46 विद्यार्थी, देवगड सडा 14, जामसंडे नंबर 1 6, बेलवाडी 3, वडकुवाडी 1, काक्षी 2 असे एकूण 72 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच 3 ऑक्टोबर 2025 रोजी मोठा गट इयत्ता 8वी साठी नवीन यावर्षी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शेखमग हायस्कूल देवगड 47 विद्यार्थी, अ. केळकर हायस्कूल वाडा 5 विद्यार्थी व श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल 7 असे एकूण 59 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. या दोन्ही परीक्षेची पारितोषिके उमा मिलिंद पवार प्रतिष्ठान मुंबई यांनी प्रायोजित केली आहे. सर्वप्रथम स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व शाळा व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने व संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. सामान्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रमोद जोशी सरांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. पूर्व प्राथमिक शाळा देवगड सडा हिने 50 पैकी 35 गुण मिळवून उत्तेजनाचा क्रमांक पटकावला आहे. तिचे प्रमाणपत्र व रोख रुपये 300 देऊन सन्मान करावा. तिचे पालक जर उपस्थित असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. विद्यार्थ्यांचं नाव घेतल्यावर पालक उपस्थित असतील तर त्यांनीही वर यायचं आहे. त्यानंतर वर्धन निवास शिंदे मित्र पवार पूर्व प्राथमिक शाळा देवगड यांनी 50 पैकी 37 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा देवगड याने 50 पैकी 38 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर अनुश्री स्वप्नील पवार मित्र पवार पूर्व प्राथमिक शाळा देवगड तसेच जामसंडे वळकुवाडी या दोन्ही विद्यार्थिनींनी 50 पैकी 40 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. तसेच त्यांचे 600 रुपये व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात यावा. या दोघी अनुश्री कुमारी विधिमा राजेंद्र कदम श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे. त्याच्या पालकांनी यायचं आहे. तिला रोख रुपये 200 व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करावा. कुमारी आराध्या सुरेश पवार शेटमग हायस्कूल देवगड हिने तृतीय क्रमांक पटका रोख रुपये 300 व राजशेखर मंचेकर शेटमग हायस्कूल देवगड याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याला रोख रुपये 400 व प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा. त्यानंतर उमी विठोबा कमळे श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला रोख रुपये 500 व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करावा. आपल्या प्रशालेतील माजी विद्यार्थिनी कुमारी केतकी प्रकाश आंबेडकर हिने आपल्या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केलेल्या ऋणानुबंध या हस्तलिखितामध्ये आपले सर्वांचे लाडके पवार काका म्हणजेच माननीय श्री सदानंदजी पवार सर यांचे हुबेहूब चित्र रेखाटन केलं. त्यानिमित्त तिचा इथे पवार सर व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रमोद जोशी सर यांनी कुमारी केतकीचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. ऋग्वेद विनोद सेनी केंद्रस्तरीय प्रथम.
त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर विहान विनय प्रभू केंद्रस्तरीय द्वितीय इयत्ता दुसरी मधून दश राकेश पेडणे नंबर पवार काकांचा सत्कार करावा. मिहिर हेमंत जोशी विभागस्तरीय पाचवी. त्यानंतर तन्मय दिनेश तेली केंद्रस्तरीय प्रथम. त्याचा सत्कार नेने मॅडम करतील. विहान सुशील कुमार लोके केंद्रस्तरीय द्वितीय. याचा सत्कार आपले प्रमुख अतिथी प्रमोद जोशी सर करतील. श्री प्रमोद जोशी सरांना विनंती करते की त्याने आपले मत व्यक्त करावे. व्यासपीठावरील आणि श्रोत्रपीठातील सर्वांना अभिवादन. येण्याचा होकार दिला त्यावेळी एवढ्या लहान मुलांसमोर बोलवायचं असेल माहीत नव्हतं. मऊ करून भरवण्याची कला माझ्याकडे नाही. ही कला असलेल्या सर्व शिक्षकांना नमस्कार. दाता आणि संस्था यांचा वाढदिवस एकाच दिवशी यावा याहून मोठी आनंदाची गोष्ट नाही. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु आणि दाता भवती मानवः. या संस्कृत वचनातून दात्याचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्याच वचनात वक्ता कसा नसावा आणि दाता कसा असावा हेही सांगितलेलं आहे. त्या दात्याचं उदाहरण कसं असावं ते माझ्या शेजारीच होतं आणि त्या दातृत्वाचं कारण त्यांचा आज वाढदिवस आहे. क्रमचवधातून मेघदूतासारखं महान काव्य जन्माला आलं आणि आई या सर्वोच्च पदावर जाण्यासाठी सुद्धा अनंत वेदना सोसाव्या लागतात. म्हणजे आनंदाच्या मागे सुद्धा दुःखाची वेदना असते आणि निर्वाणाच्या मागे निर्वाणाची कळ असतेच. अजून आहे आणि आता नाही. अजून आहे आणि आता नाही यातलं अंतर वाढदिवशी सुद्धा मन कातरच करतं. एखाद्याचा जन्म अनेकांच्या आयुष्यात आनंद करण्यासाठी ज्यावेळी होतो त्यावेळी काय दिसतं ते आपल्याला समोर दिसतच आहे. पण मिलिंद या शब्दाच्या अर्थातूनच मला एक कविता सुचली आणि कविता हाच माझा बोलण्याचा मुख्य माध्यम आहे. तुम्हाला माहिती आहे मिलिंद म्हणजे काय? या वयात ते माहीत असण्याचं कारणही नाही. मिलिंद म्हणजे भ्रमर असतो. भ्रमर म्हणजे भोंगा. मिलिंद म्हणजे भ्रमर असतो, गोळा करतो मध. मिलिंद म्हणजे भ्रमर असतो, गोळा करतो मध. आणि मध गोळा करताना तो कसा असतो? संचय करत असतो तेव्हा असतो कुठे सावध. बेसावध असतो तेव्हाच
दगा करतो घात. बेसावधच असतो तेव्हा दगा करतो घात आणि एका क्षणात दिवस होतो अंधारलेली रात. एका क्षणात दिवस होतो अंधारलेली रात. मग तो हा मध सगळं तो गोळा करतो. मध म्हणजे काय? ऐश्वर्य असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, गोळा करून साठवत नाही, लगेच टाकतो वाटून. गोळा करून साठवत नाही, लगेच टाकतो वाटून. आणि वाढदिवस असला तरी स्मृती येतात गाठून. वाढदिवस असला तरी स्मृती येतात गाठून. मिलिंद रावांचं मी जे जे बघितलंय त्याच्यावरती आता थोडा बोलतो. वाचन होतं ध्यास आणि लेखन होतं सुंदर. वाचन होतं ध्यास आणि लेखन होतं सुंदर. आणि लेखन होतं जहाज तेव्हाच शब्द होतात बंदर. लेखन होतं जहाज तेव्हाच शब्द होतात बंदर. त्यांचं लेखन हस्तलिखित वाचताना मला काय जाणवलं? अक्षरातून शिस्त कळते, अक्षरातून शिस्त दिसते, एवढाच निर्दोष आशय. अक्षर सुंदर आहे आणि लिहिलेलं आहे ते चूक आहे किंवा लिहिलं तर काय तर त्याला काय अर्थ नाही ना. अक्षरातून शिस्त दिसते, एवढाच निर्दोष आशय. आणि एकाग्रता सोडत नाही चुकून त्याचा विषय. एकाग्रता सोडत नाही चुकून त्याचा विषय. त्यांनी मला त्याचं एक मोठं हस्तलिखित एवढं नाव आणि एवढं रुंद असं दाखवलेलं. मित्रांनो, कुठल्याही सौंदर्याला शेवटी दृष्ट लागतेच. म्हणून दृष्ट लागू नये म्हणून आपण गालावर तीळ वगैरे लावतो, कानामागे काजळ लावतो. दृष्ट लागते तेव्हा आपल्या काहीच नसतं हातात. दृष्ट लागते तेव्हा आपल्या काहीच नसतं हातात. आणि त्याचं कारण काय? ही माणसं लक्षणासारखी असतात. दृष्ट लागते तेव्हा आपल्या काहीच नसतं हातात. कारण त्या जमीन सोडून नक्षत्रही आकाशाकडे जातात. जमीन सोडून नक्षत्रही आकाशाकडे जातात. आपल्यासाठी की जमिनीवर जाण्यासाठी आधीच असतात. मग आज त्यांच्या आठवणी का निघतात? कार्यकारण भावाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. मग आज आठवण का निघते? याला सुद्धा कारण आहे. कर्तृत्वाने दातृत्वातून कशी उरतात मागे. कर्तृत्वाने दातृत्वातून कशी उरतात मागे. कारण त्यांना सोडत नाहीत आपुलकीचे धागे. कारण त्यांना सोडत नाहीत आपुलकीचे धागे. वाढदिवस आहे मिली, वाढदिवस आहे मिली, सांग कसं विसरणार. वाढदिवस आहे आज, सांग कसं विसरणार. अरे आठवणींचं साम्राज्यच आहे जिकडे तिकडे पसरणार. आठवणींचं साम्राज्यच आहे जिकडे तिकडे पसरणार. आता दुर्दैवानं दातृत्व करायला ते नव्हते. पण ज्यावेळी अशी लोकोत्तर माणसं जातात ना त्यावेळी ते केअर ऑफ देऊन जातात. दातृत्वातून अमर करतात त्यांचे आई वडील. दातृत्वातून अमर करतात त्यांचे आई वडील. एवढं कोण असतं का हो आठवणीनं बांधील. एवढं कोण असतं का हो आठवणीनं बांधील. कंटाळला आहात ते चेहऱ्यावर दिसल्यावर मला शेवटच्या कडे येतो. वाढदिवशी असाल तिथे फक्त सुखी राहा. वाढदिवशी असाल तिथे फक्त सुखी राहा. आणि प्रेम आणि आपुलकीनं आमच्याकडेच पहा. प्रेम आणि आपुलकीनं आमच्याकडेच पहा. धन्यवाद. आदरणीय फडके साहेब, उत्कृष्ट कवी ज्यांचं कमी शब्दात जास्त व्यक्त करणं ज्यांनी मांडलं, त्या विविध शब्दाचा अर्थ दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व याविषयी ज्यांनी कमी शब्दात अतिशय सुंदररित्या मांडलं ते आदरणीय कवी प्रमोद जोशी सर, सर्व लोकल कौन्सिलचे पदाधिकारी मित्र हो. मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की या विविध सदानंद पवार आपल्या शाळेनं जी शैक्षणिक क्षेत्रात जी भरारी घेतलेली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे. मी भाषण कोणतंही करणार नाही, फक्त शाळेचे उपक्रम लक्षात घेऊन मला सुद्धा छोटंसं काहीतरी तुम्हाला द्यावंसारखं वाटतं म्हणून इथे फक्त एक मिनिटात माझ्या भावना व्यक्त करतोय. गेल्या वर्षी माझ्या आईच्या स्मरणार्थ आपण इथे एक स्पर्धा घेतली होती. ती आरती पाठांतर स्पर्धा होती, आरती लेखन. तशी यावर्षी संस्थेला माझी विनंती आहे
की यावर्षी सुद्धा तुम्ही तुमच्या स्तरावर ठरवा त्यासाठी लागणारी 12 स्मृतिचिन्ह जी आहे ती यावर्षी मी माझ्या भावाच्या स्मरणार्थ देणार आहे. ते मी जाहीर करतो आणि ही स्पर्धा कृपया डिसेंबरमध्ये घ्यावी अशी माझी आपणाला नम्र विनंती आहे. या संदर्भात सविस्तर आपण नंतर बोलूया. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे वाढदिवस या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येऊन मिलिंद सरांची स्फूर्ती आणि त्यांना अपेक्षित असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या आपण वृद्धिगत करूया आणि जिल्ह्यामध्ये एक अशी आदर्श शाळा निर्माण करूया अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आज 15 ऑक्टोबर मिलिंद याचा वाढदिवस आणि आजच्या दिवसाला इतकं महत्त्व आहे की आज राष्ट्रीय विद्यार्थी दिन, जागतिक अन्न सहायता दिन, भारतीय पुस्तक विक्रेता दिन, वाचक प्रेरणा दिन, डॉक्टर अब्दुल कलाम आझाद जयंती आणि मिलिंद पवार वाढदिवस, मिलिंद पवार शाळेचं वर्धापन दिन या अनेक गोष्टींनी घेऊन आलेला आजचा दिवस. आणि या समारंभाला उपस्थित राहिलेले माझे सहकारी कवी प्रमोद जोशी यांना जेव्हा मी प्रथम आमंत्रण दिलं तेव्हा ते म्हणाले की लहान मुलांसोबत बोलत नाही. मी म्हटलं त्यांना मोठी समजा आणि बोला तर या. आणि माझ्या अल्पशा कुटुंबानुसार अशा प्रकारच्या कार्यक्रमाला या शाळेमध्ये जॉन्सन जेथे सुद्धा ते प्रथमच आलेले असावे. तू कसं तर दृष्टी करा. माझे मार्गदर्शक गुरु फडके सर तरुण आहेत तर त्यांना प्रकृती साथ देत नाही तरी देखील ते मला म्हणाले की आजच्या कार्यक्रमाला मला यायचं आहे. एकूण आनंद झाला. म्हटलं घरी येतो तुम्हाला घेतो ते या पुन्हा घरी जाऊन सोडतो या अटीवर तो फडकेने परवानगी दिलेले त्यांना घरी सोडले जबाबदारी राहिली. इंद्रेकर सर काही कारणाने मुंबईला गेले, येऊ शकले नाही. त्याने आपले प्रतिनिधी पाठवलेला आहे. कडपकर सर, राहुल सर, माने सर माझे सहकारी झालेले आहेत. एवढे सर कायम आपल्या कार्यक्रमातच नसतात. मिलिंद सर, नेने मॅडम, पारकर मॅडम यांनी सर्व धुरा प्रथम शाळेची आपल्या शिरावर घेतलेली आहे आणि त्याचं प्रत्यंत आपल्याला गेल्या वर्षी पाहायला मिळालं जेव्हा आपण रौप्य महोत्सव साजरा केला. एका प्राथमिक शाळेचा रौप्य महोत्सव वर्षभर साजरा करणारी कदाचित आमची पहिली शाळा असावी. माझं सुख मान्य सांगतो. आणि विद्यार्थी मित्र एक बरं वाटलं काय अनेक पालक या ठिकाणी आपल्या मुलांचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. बक्षिसं किती लोकांना मिळाली तर हात वर करा. काय अनेक बक्षिसं होती पालक घेऊन गेले. ठीक आहे. पुढल्या वर्षी पुन्हा संधी आहे. पुन्हा प्रयत्न करा आणि पुढल्या वर्षी देखील मला बक्षीस मिळेल या दृष्टीने प्रयत्न करा. एक गोष्ट मला बरी वाटली की या वर्षी स्पर्धेमधून वरकुवाडी सारख्या शाळेतली मुलं बक्षीस प्राप्त झाली, ग्रामसंघाची बक्षीस प्राप्त झाली, वाड्याची झाली, सणाशाळेची झाली. बरं वाटलं. तर पूर्वी असं होतं फक्त मिलिंद पवार शाळेची मुलं यायची. तेव्हा मला वाटलं असं वाटलं की मित्र मुलं काय येत नाही म्हणून आपण स्वतः व्यापक प्रमाणात घ्यायला सुरुवात केली. तर आमच्या शिक्षकांनाही कळलं पाहिजे की आपल्यापेक्षा इतर मुलं इतर शाळेमध्ये आहेत आणि आपल्याला अधिक प्रमाणे काम करायला हवं. हा त्यामागचा हेतू आहे.
कवी काय विचारलं तर त्या वाडीच्या मातीमध्ये आणि पाण्यामध्ये काय विशेष आहे हे जर मी ते राहायला गेलो तर त्याला दिसतं. तर ही दोन रत्न आज आपल्याला इथे लाभली त्याबद्दल मी त्यांना त्यांचे पुन्हा एकदा आभार नाही म्हणत पण सरकारचं नाटक पण पुन्हा कधी बोलावलं तर जरूर या. आमच्या मुलांचं कौतुक करा. आमच्या शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं एक चूक असेल तर ते दाखवून द्या आणि आपलं मार्गदर्शन त्यापुढे असंच चालू ठेवा. थोड्या दिवसांनी दिवाळी येते, फटाके वाजवा, सांभाळून वाजवा, ती साजरी करा. दिवाळी निमित्त भाऊबीजेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच आपण विद्यार्थी मित्र सर्वांचे मी प्रशालेच्या वतीने आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला. असे जाणीव पवार सर मुलांना खाऊ वाटप करणार आहे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मुलांना खाऊ वाटप करावे. Gracias.